राम राम मंडळी. कंदूर जिल्हा सांगली येथे श्री अंबिका माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य असं राष्ट्रीय दर्जाचं कुस्ती मैदान सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलाय. गावागावातील कुस्तीप्रेमी आणि शहरातील कुस्ती शौकीनांचं लक्ष या मैदानाकडे लागलेलं आहे. कारण या मैदानात देशातील नामांकित मल्लांसोबतच स्थानिक पैलवानांनाही आपली ताकद दाखवण्याची खूप मोठी संधी मिळणार आहे. मंडळी, या मैदानातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे यंदाचा हिंद केसरीचा विजेता महेंद्र गायकवाड आणि भारत केसरी मंजित खत्री यांच्यात होणारी कुस्ती. मंडळी, हिंद केसरी किताब जिंकल्यानंतर महेंद्र गायकवाड प्रथमच मैदानी कुस्तीत उतरणार आहे. त्यामुळे या कुस्तीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे, शिगेला पोहोचलेली आहे. महेंद्र गायकवाडची आक्रमक शैली आणि मंजित खत्रीचा अनुभव यामुळे ही कुस्ती मैदानातील सर्वाधिक चर्चेची, राज्यातील सर्वाधिक चर्चेची ठरत आहे. दोन्ही मल्ल मोठे असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर मंडळी, रविराज चव्हाण विरुद्ध शुभम सिद्धनाळे ही कुस्ती देखील प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे. दोन्ही मल्ल झुंजार आणि आक्रमक असल्यामुळे ही लढत अगोदरपासूनच रंगतदार होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. मंडळी, त्याचबरोबर प्रशांत शिंदे आणि कालीचरण सोलनकर यांच्यातील कुस्ती ही अनुभव आणि डावपेचांची लढत म्हणून बघितली जाते. मंडळी, या मैदानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक मल्लांना मिळालेली संधी. कंदूर गावचा मल्ल उदय खांडेकर विरुद्ध विनायक वाल्हेकर पुणे आणि सिद्धेश पाटील कंदूर विरुद्ध आदित्य पाटील कवटेपिरान या कुस्त्यांमुळे गावातील प्रेक्षकांचा उत्साह वाढलेला आहे. आपल्या गावचा मल्ल मोठ्या मैदानात खेळताना पाहणे ही गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असते. मंडळी, मनोज कदम विरुद्ध बाला साळुंके आणि भारत पवार विरुद्ध शुभम चव्हाण या कुस्त्या देखील मैदानाची रंगत नक्कीच वाढवणारे आहेत. अशा कुस्त्यांमध्ये अनेकदा मोठी चुरस पाहायला मिळते, कारण प्रत्येक मल्ल स्वतःची छाप पाडत असतो. विशेष म्हणजे या मैदानात केवळ मोठ्या कुस्त्या नाहीत, तर 60 पेक्षा जास्त कुस्त्यांचे लहान मोठ्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे नवोदित आणि होतकरू मल्लांनाही आपलं कौशल्य दाखवण्याची खूप मोठी संधी कंदूरच्या मैदानात मिळणार आहे. ग्रामीण भागातील अनेक पैलवानांसाठी अशी मैदानं पुढील मोठ्या स्पर्धांकडे जाण्याचा मार्ग ठरत असतात. मंडळी, एकूणच पाहता कंदूरचे हे राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा मोठा उत्सव आहे. हिंद केसरी महेंद्र गायकवाडची कुस्ती असेल, त्याचबरोबर नामांकित मल्लांचा सहभाग असेल, त्याचबरोबर स्थानिक पैलवानांना मिळालेली संधी असेल आणि 60 पेक्षा जास्त कुस्त्यांची मेजवानी, यामुळे हे कुस्ती मैदान यंदाच्या हंगामातील, यंदाच्या सीझन मधील एक मोठं आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे हजारो कुस्तीप्रेमींची उपस्थिती आणि मातीतील कुस्तीचा खरा तरार कंदूरमध्ये उद्या रविवारी 31 मे रोजी पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.